नमस्कार मंडळी, story.com च्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। सध्या मी पुणे हवामान शास्त्र विभागाच्या जे वेधशाळेत आहे आणि इथून आपल्या महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा एक सातत्याने अलर्ट जारी केला जातो। पावसाचा जो अंदाज असतो तो इथून दिला जातो। तर मागच्या आठवड्यामध्ये असेल किंवा काही दिवसांपूर्वी असेल हवामान वेधशाळेने पुण्याच्या अलर्ट जारी केला होता की मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाने आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं। सध्या आपल्यासोबत SD सानप सर आहेत, सरांशी विचारूयात की मागच्या काही दिवसांपासून आपण पाहता की मराठवाड्यामध्ये सगळीकडे पाऊस सुरू आहे, तर हवामान विभागाने कशा पद्धतीने अलर्ट दिलेला होता? येस, मागील 4 ते 5 दिवसांपूर्वीच आपण मराठवाडा असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रातील जे वेगवेगळे सब डिव्हिजन्स आहेत त्यांच्यासाठी अलर्ट जारी केले होते आणि त्यानुसार कालपासून पाऊस होताना दिसतोय आणि कालच्यासाठी किंवा कालपासून पाऊस वाढेल असं आपण सांगितलं होतं आणि तसंच होताना दिसतंय। मला थोडं डिटेलमध्ये सांगा की हवामान विभागाकडून 3 अलर्ट जारी केले जातात, येलो अलर्ट, रेड अलर्ट आणि तर हे अलर्ट नेमके कसे असतात आणि त्याच्यात त्याची परिस्थिती नेमकी काय असते? येस, आता येलो अलर्ट सर्वात पहिला जो अलर्ट आहे तो येलो अलर्ट आहे। येलो अलर्टमध्ये आपण काय करतो की ज्यावेळी पावसाची शक्यता 64 मिलीमीटर असते, म्हणजे 64 मिलीमीटरपर्यंत जर पाऊस पडणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो। त्यानंतर ऑरेंज अलर्ट असतो। ऑरेंज अलर्ट हे 65 मिलीमीटर ते 115 मिलीमीटरपर्यंत जर पावसाची शक्यता असेल तर आपण ऑरेंज अलर्ट देतो, त्याला व्हेरी हेवी रेनफॉल असं म्हणतात। आणि त्यानंतर समजा पाऊस 100-200 मिलीमीटरपेक्षाही जास्त होण्याची शक्यता असते किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता असते, अशा वेळी आपण रेड अलर्ट देतो। आणि आता सध्या मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे, त्यानंतर येणाऱ्या दिवसांसाठी आजच्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे, उद्या येलो अलर्ट आहे, म्हणजे उद्यापासून त्याची तीव्रता कमी होण्याची चान्सेस आहे। मराठवाड्यात रात्री पण भरपूर पाऊस पडला आहे, पण हा जो पाऊस पडतोय तर याचं नेमकं कारण काय आहे ते थोडं आम्हाला? येस, पाऊस पडण्याचं मुख्य कारण म्हणजे एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणं अपेक्षित होतं काल, आणि तसंच झालेलं आपल्याला दिसून येत आहे आणि त्याची तीव्रता अजून वाढलेली आहे। ते आता डिप्रेशन फॉर्म झालेलं आहे आणि त्याची मुवमेंट वेस्टवर्ड आहे, म्हणजेच पश्चिमेकडे आहे। आणि ज्यावेळी एखादं कमी दाबाचं क्षेत्र ओडिसाच्या कोस्टला तयार होत असेल किंवा बंगालच्या उपसागराच्या सेंट्रल पार्टमध्ये तयार होत असेल तर त्याची मुवमेंट पश्चिमेकडे असेल तर नक्कीच ते आपला जो रिजन आहे मराठवाडा आहे किंवा मध्य महाराष्ट्र आहे याच्यावरून जातं आणि अशा वेळी आपल्याकडे जास्त पाऊस पडताना दिसतो आणि तसंच आपल्याला दिसून आलेलं आहे। जसं मी सांगितलं की एक कमी दाबाचं क्षेत्र काल तयार झालेलं आहे, ते डिप्रेशनमध्ये आपण इथं बघू शकतो की कोस्टल ओडिसा असेल किंवा आंध्र प्रदेशचा जो भाग आहे आपण तिथं एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि ते पश्चिमेकडे मूव्ह होतं आहे आणि म्हणूनच मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्रातला बहुतांश पार्ट असेल किंवा मग विदर्भाचा साऊथचा पार्ट असेल तिकडे जास्त पाऊस होताना आपल्याला दिसतो। त्याचं मुख्य कारण म्हणजे तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र। ओके, तर याशिवाय आणखी पुढच्या काही दिवसामध्ये काय असणार आहे अंदाज? कारण हा व्हिडिओ मराठवाड्यातले शेतकरी बघतायत आणि त्यांच्या खरंच चिंता पडलेली आहे, कारण शेतातलं सगळंच पीक वाहून गेलं आहे आणि त्याच्यातून उभारी मिळण्याचा प्रयत्न करतायत, पण आणखी पुढचे दिवस कसे असणार आहे? येस, आजच्यासाठी मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। उद्या पावसाचा जोर काहीसा कमी होईल, परंतु येलो अलर्ट दिला गेलेला आहे, म्हणजेच जोरदार पावसाची शक्यता उद्यासुद्धा आहे। परवापासून आपण एक्सपेक्ट करतोय की पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचे चान्सेस मराठवाड्यासाठी आहे। त्याचबरोबर बाकीच्या जर सब डिव्हिजनचा विचार कराल तर कोकण गोवासाठी आज ऑरेंज अलर्ट आहे, उद्या रेड अलर्ट आहे, परवा परत ऑरेंज अलर्ट आहे आणि नंतर तिकडे सुद्धा पावसाचा जोर कमी होण्याचे चान्सेस आहेत। मराठवाड्या आणि मध्य महाराष्ट्रासाठी सेम लाईक कोकण गोवा असाच अलर्ट असण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे। खरं तर पाहू शकता की आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हा मराठवाड्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण या दोन्ही दिवशी मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्याच्यामुळं शेतकरी असतील, परभणी, बीड, जालना, लातूर, नांदेड या परिसराचे जे शेतकरी आहेत किंवा जे नागरिक आहेत त्यांनी सगळ्यांनी सतर्कतेची काळजी घेणं गरजेचं आहे। प्रशासन त्या लेवलला त्या काळजी घेत असतं, पण आपण स्वतः ग्राउंड शेतात असतो किंवा आपण आपल्या परिसरात असतो त्यावेळेस जो पाऊस पडतोय त्या पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा स्वतः जी काळजी घेणं गरजेचे ते घेणं गरजेचं असल्याचं हवामान वेधशाळेनं पुण्याच्या सांगितलेलं आहे। तर तुम्हीही पावसात कुठेही बाहेर जाऊ नका, शक्य तेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न करा।